दिल्लीत या सगळ्या घडामोडी होत असताना दुसरीकडे भ्रष्टाचार आणि कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा अशी मागणी करत ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा महाराष्ट्रभर आंदोलनं केली आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा दादरच्या आंदोलनात सहभागी झाले होते, पण उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना थीफ मिनिस्टर म्हणत चोरांचे सरदार अशी टीका केली। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जनादेश चोर आणि कफन चोर असं म्हणत पलटवारही केलाय। त्यामुळे आजी माजी मुख्यमंत्री कसे आमने सामने आलेत पाहूयात। चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले चीफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे। ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली, आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू? सरकार विरोधातील आंदोलनातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना थेट थीफ मिनिस्टर आणि चोरांचा सरदार असं म्हटलंय। मंत्री संजय शिरसाट, मंत्री माणिकराव कोकाटे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा शिवाजी पार्क परिसरात आंदोलनात उतरले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना थीफ मिनिस्टर म्हणत चोरांचा सरदार अशी त्यांनी टीका केली। चीफ मिनिस्टर नाही, काँग्रेसने म्हटले थीफ मिनिस्टर चोरांचा सरदार आहे। तर हे पाप, कारण ह्या संध्या कधीतरी मिळतात, कधीतरी मिळते। मला सुद्धा संधी नशिबाने अनपेक्षितपणाने मिळाली होती। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या कठीण काळात सुद्धा आपण सरकार चालवून दाखवलं। त्यांनी जनादेशाची चोरी केली होती, ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं। त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं, यापेक्षा काय दुर्दैव आहे? बरं, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत, ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला। आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू? पण मला अशी भाषा वापरायला आवडत नाही। संजय शिरसाटांचा पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ असेल, विधान परिषदेत कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ असो, की गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावावर असलेल्या बारमध्ये पोलिसांनीच टाकलेल्या धाडीत सापडलेल्या 22 बारवाला असो, तिन्ही प्रकरणांमध्ये विरोधक राजीनाम्यासाठी आक्रमक झाले। पण कोकाटेंचं खातं बदलून आणि शिरसाट योगेश कदमांना समज देऊन मंत्र्यांना माफी देण्यात आली आहे। आता उद्धव ठाकरेंची शिवसेना जनाक्रोश आंदोलनाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली आहे। मला देवेंद्र फडणवीसांची कीव येते। अरे 5वी बहुमत आहे, वरती तुमचे बाप जरी तिकडे बसलेत दिल्लीमध्ये, तरी सुद्धा तुमची हिंमत होत नाही भ्रष्टाचाराने काढायला। हा त्यांचा मन आक्रोश आहे, जन आक्रोश नाही आहे। जनतेला काही घेणं देणं नाही आहे, त्यांचा मन आक्रोश आहे। सत्ता गेली, खुर्ची गेली, त्यामुळे मन मानत नाही आहे, ते मन आक्रोश चालला आहे। राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेनं लक्ष वेधून घेणारी आंदोलनं केली आहेत। अमरावतीत योगेश कदमांच्या राजीनाम्यासाठी आणि बारबालांच्या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रातिनिधिक आंदोलन करण्यात आलं। योगेश कदमांचा मुखवटा घालून साडी नेसून आलेल्या एका कार्यकर्त्यांवर बनावट नोटा उधळत आंदोलन झालं। तर नागपुरात ठिय्या आंदोलन करत कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत नकली नोटा उधळून घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पथनाट्याच्या माध्यमातून योगेश कदमांसह इतर मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। एक तरुणी डान्स करते आणि काही पुरुषांच्या हाती बिअरच्या बॉटल्स असून ते प्रातिनिधिक स्वरूपात नोटा उधळताना दिसतात। तर इकडे बुलढाण्यात सुद्धा मंत्री भरत गोगावलेंचा मुखवटा घालून होम हवन करत अघोरी पूजेचा देखावा साकारण्यात आला। तसंच योगेश कदमांचाही मुखवटा घालून सावली लेडीज बारचे पोस्टर्स घेत डान्स बारचा निषेध करण्यात आला।
याच बुलढाण्याच्या आंदोलनात शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांचीही नक्कल करण्यात आली। गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, त्याचीच नक्कल ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनात केली गेली। आजपर्यंतची अशी एक परंपरा आहे की कोणत्याही मंत्र्यावरती आरोप झाले तर त्याची जबाबदारी घेऊन किंवा त्याची जबाबदारी त्याला देऊन त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि चौकशीला सामोरं जावं लागतं। मी सुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले। एक मंत्री तुम्हाला माहिती आहे कोण, अत्यंत वाईट आरोप होते, महिलेवरचे आरोप, बरोबर ना? त्याला सुद्धा वनवासात पाठवला होता ना, वनमंत्री होता, वनवासात पाठवला होता। हा दरोड्याचा मालक आहे, श्री 420 आहे। ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे तुझ्या नवीन मातोश्रीमध्ये जाऊन राहतोयस ना, ते देवेंद्र फडणवीसांची खूप कृपा आहे। हा नमक हराम आहे, ऐसान फरामोश आहे, असं आहे। म्हणून ह्यांनी तर देवेंद्र फडणवीसांच्या खरं म्हणतं त्या नवीन मातोश्री 2 मध्ये फोटो लावला पाहिजे। आपण गाडीच्या मागे कसं येतो, आई वडिलांची कृपा आहे ना, तसं घराच्या बाहेर लिहिलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांची कृपा। दादरच्या आंदोलनातून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांसह मंत्री संजय शिरसाट, कोकाटे आणि योगेश कदमांवर तुटून पडले। पण त्याच वेळी आंदोलनातील क्रिएटिव्हिटी सुद्धा चर्चेत राहिली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।